हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्क्रीन दिसत आहे प्लीज? स्क्रीन आणि आवाज येतोय का व्यवस्थित? प्लीज एकदा मला टेक्स्ट करून सांगा व्हॉट्सअप वरती. ठीक आहे, फाईन. ठीक आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड आय वेलकम यू ऑल ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ ग्लोबल ऑनलाईन. आपल्याला जसं माहिती आहे फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईननी एक कम्प्लीट सिरीज लॉन्च केलेली आहे महाराष्ट्र सेट 2023 एक्झामिनेशनसाठी. या पर्टिक्युलर कोर्समध्ये आपण पेपर 1चं डिस्कशन करत होतो. त्यामध्ये DI डेटा इंटरप्रिटेशन हा युनिट आपण स्टार्ट केला होता. ठीक आहे. बिफोर मुव्हिंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023 साठी कम्प्लीट कोर्स जो लॉन्च केलेला आहे फॉर पेपर 1, त्यामध्ये आम्ही तुम्हाला फॉलोइंग फीचर्स प्रोव्हाइड करू. फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. सगळे लेक्चर्स लाईव्ह फॉर्मॅटमध्ये घेण्यात येतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अडचण असेल तर तिथल्या तिथेच तुमचे डाऊट्स वगैरे सगळ्या गोष्टी रिझॉल्व्ह होत जातील. प्रॅक्टिस मल्टिपल एमसीक्यूजची प्रॅक्टिस 50 मॉक टेस्ट घेण्यात येतील. फुल सिलेबस नोट्स पीडीएफच्या फॉर्ममध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील. अशा पद्धतीने कोर्स फीस जी आहे 2500 पासून 2000 ला रिड्यूस करण्यात आलेली आहे. सो दिस इज अन गोल्डन अपॉर्च्युनिटी. यू कॅन गो अँड ग्रॅब इट. ओके. सो दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर द एनरोलमेंट ऑफ द कोर्स, दॅट इज 9766066858, किंवा you have to go and download the global online app for the subscription. ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला ऍप इन्स्टॉल करायचं आहे. वन्स यू इन्स्टॉल दी ऍप, तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. या पर्टिक्युलर इंटरफेसमध्ये तुम्हाला स्टोर आयकन वरती क्लिक करायचंय. ठीक आहे. स्टोर आयकन वरती क्लिक केल्यावरती माय कोर्सेस या पेज वरती जाल. तिथे तुम्हाला सर्च टॅब दिसेल. तिथे तुम्हाला सर्च करायचं फॉर रिक्वायर्ड पर्टिक्युलर कोर्सेस. फीस अलॉंग विथ द कोर्स खालच्या साईडला डिस्प्ले होऊन जाईल. ओके. सो अशा पद्धतीने नोट्स आणि एमसीक्यू जर तुम्हाला पेपर 2 साठी पाहिजे असेल त्यासाठी सुद्धा एक फीचर आणण्यात आलेलं आहे फॉर ओनली नोट्स अँड एमसीक्यूज. ज्यांचा पेपर 2 सब्जेक्ट मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स किंवा कम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, सोशियोलॉजी, सायकोलॉजी, हिंदी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, लॉ, इंग्लिश लिटरेचर, फिजिकल एज्युकेशन, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, फिलॉसॉफी, इलेक्ट्रॉनिक सायन्स किंवा इन्व्हायरमेंटल स्टडीज यापैकी कुठलाही जर पेपर 2 तुमचा सब्जेक्ट आहे आणि त्यात तुम्हाला नोट्स आणि एमसीक्यू जर अवेलेबल करून घ्यायचे असतील तर तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन हे प्रोव्हाइड करत आहे. यामध्ये तुम्हाला 1500 मध्ये ही फीचर भेटून जाईल विथ रिडक्शन ऑफ -25%. ठीक आहे. तर म्हणून तुमच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. परत एकदा तुम्ही ही सुद्धा नक्की ग्रॅब करा. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर दी कोर्स. ओके. अशा पद्धतीने आजचा हा फर्स्ट ग्राफ आहे. ठीक आहे. मला 1 सेकंद द्या फक्त. ग्राफकडे लक्ष द्या सगळ्यांनी. ग्राफमध्ये काय दिलेले 2 प्लॉटिंग दिसत आहे तुम्हाला. स्टडी द फॉलोइंग लाईन ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन बेस्ड ऑन इट. ह्याच्यामध्ये खाली जो ग्राफ दिलेला आहे यामध्ये 2 कंपन्या आहेत. एक कंपनी आहे एक्स आणि दुसरी कंपनी आहे वाय कंपनी. ठीक आहे. एक्स आणि वाय कंपनी काय करतात? उत्पादन करतात कशाचं? व्हेकल्स. दे आर मॅन्युफॅक्चरिंग द व्हेकल्स. ठीक आहे. ते किती नंबर ऑफ व्हेकल्स एका वर्षामध्ये मॅन्युफॅक्चर करतात त्याच्या बेसिसवरती ग्राफ प्लॉट करण्यात आलेला आहे. वाहनांची संख्याचे उत्पादन जे आहे, ठीक आहे, वाहनांचं जे उत्पादन आहे त्यांनी हजारांमध्ये जे आहे, हजारोमध्ये, नंबर ऑफ थाउजंड्स मध्ये संख्या देऊन ठेवलेली आहे. कशाची? मॅन्युफॅक्चरिंगची. 2 डिफरंट कंपनीजची. लक्ष द्या. एक्स ऍक्सिसवर तुम्हाला काय दिसतं? इयर्स दिसत आहेत. 1997, 1998, 1999, 2000, 2001, 2002. तशाच पद्धतीने वाय ऍक्सिसवर तुम्हाला काय दिसते? नंबर ऑफ व्हेकल्स इन 1000. म्हणजे जे काही व्हेकल्स प्रोड्यूस झालेले, त्यांचं प्रोडक्शन झालेलं आहे त्यांची प्लॉटिंग दिलेली. इथे ह्याचा अर्थ काय होतो? 40, 60, 80, 100, 120, 140, 160 हे जी काही व्हॅल्यू दिली आहे ती कशामध्ये दिली आहे? हजारांमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. प्रोडक्शन ऑफ व्हेकल्स म्हणजे 40,000 व्हेकल्स, 60,000 व्हेकल्स, 80,000 अशा पद्धतीने. ठीक आहे. तर
हे झालं एक्स ऍक्सिस, ही झाली वाय ऍक्सिस. समजलं. इयर आहे, प्रोडक्शन देऊन ठेवलेलं आहे, नंबर ऑफ व्हेकल्स किती प्रोड्यूस झाल्यात एक पर्टिक्युलर इयर मध्ये ते प्लॉट करून ठेवलेलं आहे. कंपनी एक्स आणि वाय कडे फोकस करा. फॉर एक्झाम्पल 1997 मध्ये तुम्हाला काय लक्षात येतं त्याच्यावरती? मॅम 1997 मध्ये जी कंपनी एक्स होती, जी की ब्लू कलरची आहे, त्यांनी 119 व्हेकल्स प्रोड्यूस केलेले आहेत. ठीक आहे, 119 व्हेकल्स किती हजारामध्ये म्हणजे गुणिले हजार, बेसिकली 119,000. ठीक आहे, 1,19,000 काय आहेत व्हेकल्स प्रोड्यूस करण्यात आलेले आहेत. सिमिलरली वाय कंपनीची 1997 मध्ये किती असणार आहे प्रोडक्शन? 139 इन 2000 वन्स अगेन, राईट, 1,39,000. हे काय असणार आहे? हे काय असणार आहे? मॅन्युफॅक्चरिंग असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने पहिला क्वेश्चन घ्या प्लीज. ग्राफ समजला असेल असं मी, एक सेकंड प्लीज. सो सॉरी, थोडासा बॅकग्राऊंड नॉईस येत होता. ठीक आहे, यामध्ये प्रश्न काय दिला तर लक्ष द्या. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ व्हेकल्स मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी वाय इन 2000 अँड 2001? 2000 आणि 2001 मध्ये जे काही कंपनीचं प्रोडक्शन आहे, कोणत्या कंपनीचं? वाय कंपनीचं प्रोडक्शन. मी एकदम स्लो घेते आजचा लेक्चर. ठीक आहे, काही स्टुडंट्सला थोडंसं फास्ट वाटत होतं म्हणून स्लो घेणार आहे आजचा लेक्चर. कंपनी वायचं मॅन्युफॅक्चरिंग 2000 आणि 2001 मध्ये किती होतं आधी ते काढा आणि त्याचा डिफरन्स घ्या, फरक काढा त्यांच्यामधला. ठीक आहे, प्रयत्न करा ह्यामध्ये. ओके, इन इयर 2000 मध्ये कंपनी वायच्या प्रोडक्शन कडे फोकस करायचं तुम्हाला. कंपनी वायचं प्रोडक्शन किती आहे? वाय साठी कलर कोणता आहे मॅम? रेड कलर आहे, रेड कलर आहे. ठीक आहे, तर प्रोडक्शन किती आहे? 128 इन 1000 आहे, म्हणजे गुणिले 1000 करा. ठीक आहे, हे झालं 2000 मधलं प्रोडक्शन. 2001 मध्ये कंपनी वायचं प्रोडक्शन किती आहे मॅम? 107. 107 गुणिले 1000 करा. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि दोघांमधला डिफरन्स घ्या. डिफरन्स म्हणजे काय करायचं? सबस्ट्रॅक्शन करायचं. सिम्पल क्वेश्चन आहे. फक्त बघा, 2000 मध्ये प्रोडक्शन किती आहे? 128. आपल्याला माहिती आहे थाउजंड्स मध्ये आहे, देऊन ठेवलेले की नंबर ऑफ व्हेकलचं प्रोडक्शन कसं आहे? हजारांमध्ये दिलेले, थाउजंड्स मध्ये दिलेले. तर 1,28,000 ही काय असणार आहे? प्रोडक्शन असणार आहे कंपनी वायची. इन 2001 कंपनी वायची प्रोडक्शन किती असणार आहे? सिमिलरली 107 इन 2000, दॅट इज 107,000. ठीक आहे, तर अशा पद्धतीने दोघांमधला डिफरन्स घ्यायचा आहे आपल्याला. बरोबर आहे माझं? दोघांमधला डिफरन्स घ्यायचंय. तर मॅम कसं घेणार? 128,000 मायनस 107,000 दिस इज इक्वल टू 21,000, 21,000. ठीक आहे, अशा पद्धतीने ऑप्शन डी. काही केलेलं नाही. वाय कंपनीचं प्रोडक्शन 2000 मध्ये किती आहे आणि 2001 मध्ये किती आहे, त्यांच्या दोघातला डिफरन्स काढला, बस एवढंच होतं. क्वेश्चन नंबर 2 घ्या. What is the difference between the total production of two companies in the given years? डिफरन्स बिटवीन प्रोडक्शन, दोन्ही कंपनीचे जे काही उत्पादन आहे, टोटल उत्पादन जे काही आहे त्यामधला फरक किती आहे हा विचारलाय. क्वेश्चन काय आहे? दोन कंपनीज एक्स आणि वाय, त्यांचं टोटल प्रोडक्शन. टोटल प्रोडक्शन काढण्यासाठी तुम्ही काय करणार मॅम? सगळ्यांच्या प्रोडक्शनची ऍडिशन करा. प्रोडक्शन ऑफ कंपनी एक्स जर बघितले आपण, इथे 119 आहे, 99, 141. तशाच पद्धतीने कंपनी वायची प्रोडक्शन बघा. ह्या सगळ्यांची तुम्हाला काय करायचे? ऍडिशन करायची आहे. ठीक आहे, सगळ्यांची ऍडिशन करायची, बेरीज करायची. आता कंपनी एक्स घ्या. कंपनी एक्स साठी प्रोडक्शन कुठल्या कुठल्या इयर पासून घ्यायचं? टोटल सांगितलं म्हणजे सगळ्या वर्षांसाठी घ्यायचे, 1997 टू 2002 पर्यंत. तर यामध्ये प्रोडक्शन किती आहे? 119. आता 1000 मध्ये म्हणजे 3 शून्य देऊन टाका. 99,000. ओके, सिमिलरली 141,000.
78,000. तसं ऍडिशन डिरेक्टली केलं तरी चालेल. ओके, 159,000, 119,99 फाइन, 141,78, 12. ओके, 120 आहे राईट, सॉरी 120 इथे. ओके ठीक आहे, 159,000 फाईन. ह्याची बेरीज घ्या. बेरीज काय येणार आहे? 716,000 मॅम. ही झाली एक्स कंपनीची टोटल प्रोडक्शनची, टोटल जे काही उत्पादन आहे त्या सगळ्यांची बेरीज घेतली आपण. तशाच पद्धतीने कंपनी वाय साठी घ्या मॅम. यामध्ये प्रोडक्शन बघा 139, 139, 120, 100, 128, 000. ओके, 107 आणि शेवटचं प्रोडक्शन काय 148. सगळ्यांची बेरीज घ्या, सगळ्यांची टोटल बेरीज घ्या. आन्सर काय येणार आहे? 742,000. ठीक आहे, हे झाली कंपनी वाय ची प्रोडक्शन, टोटल कंपनी वाय ची प्रोडक्शन 97 पासून ते 2002 पर्यंत. दोघांचा फरक घ्यायचा आहे, फरक डिफरन्स घ्यायचा. तुम्ही काय करणार? सिम्पली 7,000, सॉरी नॉट 7,000, 7,42,000 मायनस 7,16,000 करा. जे काही आन्सर येणार आहे ते तुमचं उत्तर असणार आहे. कंपनी एक्सचं प्रोडक्शन काढलं तुम्ही, सगळ्यांची बेरीज घेतली, बेरीज घेऊन कंपनी एक्सचं प्रोडक्शन काढलं. नेक्स्टली तुम्ही कंपनी वायचं प्रोडक्शन काढलं. दोघांचं काय घेतलंय? डिफरन्स घेतलेला आहे. ठीक आहे, तर काय आला डिफरन्स? 26,000. दॅट इज ऑप्शन नंबर सी तुमचा आन्सर असणार आहे. सिम्पल क्वेश्चन होता. ठीक आहे, आता थर्ड क्वेश्चन. व्हॉट इज द ऍव्हरेज नंबर ऑफ व्हेकल्स? ऍव्हरेज number of vehicles manufactured by company X over the given period. ठीक आहे, कंपनी X चं काय विचारत आहे? नंबर ऑफ व्हेकल्स कशामध्ये? सरासरी फॉर्म मध्ये. व्हॉट इज द ऍव्हरेज? ऍव्हरेज कशाचं? नंबर ऑफ व्हेकल्स म्हणजे किती व्हेकल्स किंवा किती जे गाड्या आहेत, गाड्यांचं उत्पादन करण्यात आलेलं आहे बाय कंपनी एक्स, त्याची सरासरी काढायची आहे टोटल वर्षांमध्ये. म्हणजे 1997 ते 2000 मध्ये जे काही कंपनी एक्सनी उत्पादन केलेलं आहे त्याची तुम्हाला सरासरी काढायची आहे. सिंपल आहे, ह्याच्यात काही वेगळं नाहीये. क्वेश्चन्स खूप सिंपल आहेत आजचे. ठीक आहे, लक्ष द्या आता. कंपनी एक्स, ज्यांना नाही समजले क्वेश्चन काय आहे की कंपनी एक्सनी आतापर्यंत जेवढं काही उत्पादन केलेलं आहे 97 पासून ते 2002 पर्यंत जेवढं उत्पादन केलंय त्याची सरासरी काढायची. सरासरी काढण्यासाठी फॉर्म्युला काय असतो? सिंपल मॅम. कंपनी कोणती विचारलेली आपल्याला? एक्स विचारली. एक्स साठी कलर कोणता आहे? ब्लू. ठीक आहे, हे प्रोडक्शन घ्या, हे टोटल प्रोडक्शन घ्या सगळे. ही प्लॉटिंग जेव्हा आपण बघतो त्यावरून आपल्याला काय काढायची? सरासरी. सिंपल, इट इज 119,000,99,000 प्लस 141,000 प्लस बेरीज घ्यायची सगळ्यांची व्यवस्थित. लक्ष द्या. 7,8,000 थोडस इथे ऍडजस्ट करून लिहिते मी. 120,000. Why I'm taking these 3 zeros? Because thousands मध्ये प्रोडक्शन आहे, हजारांमध्ये प्रोडक्शन आहे, म्हणून गुणिले 100 करतीये, सॉरी गुणिले 1000 करतीये. ठीक आहे, तर यामध्ये 159,000. तुम्ही नाही केलं तरी जमते, नंतर ऍड केलं तरी चालेल, त्यात काही हे नाहीये. ठीक आहे, आता ह्या सगळ्या सरासरी काढतानाचा फॉर्म्युला काय मॅम? टोटल बेरीज घ्या भागिले किती संख्या आहेत किंवा किती वरती आपण व्हॅल्यूज घेतलं, डिवाइड बाय तेवढं टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज घ्यायचंय. 1 2 3 4 5 6. ठीक आहे, म्हणजे भागिले काय येणार आहे? 6 येणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने जे काही तुमचं आन्सर येईल कॅल्क्युलेशनचं समेशन घ्या, डिवायडेड बाय 6 करा. मी सिंपल ह्यामध्ये तुम्हाला मेथड सांगत आहे अंडरस्टँड करण्याची क्वेश्चन्स. ओके, ह्यामध्ये तुम्हाला प्रश्नामध्ये काय दिलेले आहे? जे काही ऍव्हरेज आहे कशाचं? प्रोडक्शन ऑफ व्हेकल्सचं कंपनी एक्स
कंपनी एक्सचं टोटल पिरियड मध्ये ते आपल्याला काढायचं होतं. सिम्पली सरासरी काढायची होती, यात काय डिफरंट काही नव्हतं. ठीक आहे, क्वेश्चन अटेम्प्ट करा, कॅल्क्युलेशनला प्रयत्न करा. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन तुम्ही ट्राय करा. ह्यामध्ये आन्सर जे येईल तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये ड्रॉप करून सांगा. आन्सर एवढंच आहे, फक्त तुम्हाला काय करायचंय, बेरीज घ्यायची, वरच्या सगळ्या संख्यांची भागिले 6 करायचंय. ठीक आहे, सिम्पल कॅल्क्युलेशन पण खूप काही अवघड नाहीये. ठीक आहे, कंपनी एक्स ची सरासरी काढली आपण. ठीक आहे, तर यामध्ये आन्सर जे काही मला कॉमेंट सेक्शन मध्ये ड्रॉप करून सांगा प्लीज. आता fourth question, in which of the following years the difference between the production of companies X and company Y was the maximum among the given years? ठीक आहे, प्रश्न काय विचारलाय, खालील दिल्यापैकी ऑप्शन्स पैकी जे आहे, या खालच्या ऑप्शन्स पैकी जे काही डिफरन्स आहे प्रोडक्शन मध्ये, डिफरन्स काय आहे म्हणजे एक्स आणि वाय दोन कंपनी आहेत, ह्याचं काहीतरी प्रोडक्शन असणार आहे आणि वाय कंपनीचं काहीतरी प्रोडक्शन असणार आहे प्रत्येक वर्षासाठी. ठीक आहे, तर या प्रत्येक वर्षासाठी दोघांचं जे प्रोडक्शन आहे त्यांची जर आपण काय घेतला, त्यांच्या दोघांमधला जर फरक घेतला, त्या दोघांमधला जर डिफरन्स काढला, तर कुठे मॅक्सिमम डिफरन्स येणार आहे, सगळ्यात जास्त डिफरन्स येणार आहे, ते आपल्याला काढायचंय. प्रश्न समजला सगळ्यांना? दोन कंपन्या आहेत, दोन कंपन्यांचं प्रोडक्शन दिलेलं आहे डिफरंट इयर्स मध्ये, ह्या पर्टिक्युलर इयर मध्ये ह्या दोघांचा जर आपण फरक काढला किंवा डिफरन्स काढला, तर सगळ्यात जास्त फरक किंवा सगळ्यात मॅक्सिमम फरक कुठल्या वर्षी दिसतोय, हा क्वेश्चन आहे बेसिक. ओके, तर यामध्ये क्वेश्चन समजला असेल सगळ्यांना, खूप सिम्पल क्वेश्चन होता. आता सेम करा मॅम, काय करणार तुम्ही, आता इयर कुठले दिले तेवढ्यांसाठीच अटेम्प्ट करायचंय. 1997चं प्रोडक्शन घ्या कंपनी एक्स आणि कंपनी वायचं, झूम इन करा ह्यामध्ये. 1997 मध्ये कंपनी एक्सचं प्रोडक्शन काय मॅम, 119, आणि इथे किती आहे, 139 इन थाउजंड, राईट. तर यामध्ये कसं घेणार मॅम, 139,000 मायनस 119,000. हे 000 मी तुम्हाला सवय का करते, कारण कधी कधी काय असतं, कॅल्क्युलेशन आपण जेव्हा करतो तेव्हा थाउजंड्स मध्ये दिलेलं आहे का, लाखात दिलेलं आहे का, करोड्स मध्ये दिलेलं आहे, त्याच्या डेटाकडे आपण फोकस करत नाही. ठीक आहे, तर त्या गोष्टी लक्षात ठेवून चालायच्यात, लक्षात ठेवून क्वेश्चन सोडायचे, म्हणून मी हे 000 सतत सांगते तुम्हाला. ठीक आहे, तर यामध्ये डिफरन्स काय येणार आहे दोघांमध्ये, डिफरन्स विल बी ऑफ 20,000. ठीक आहे, 20,000चा डिफरन्स येणार आहे, दोघांमधला फरक काढला. त्याच पद्धतीने तुम्हाला 1998 साठी काढायचंय, 1999 साठी काढायचंय आणि 2000 साठी काढायचंय. ठीक आहे, सगळ्यांनी आता प्रयत्न करा, माझ्यासोबत चला. ठीक आहे, 1998 साठी प्लॉटिंग बघा, 120 आहे आणि 99 कशात आहे, परत थाउजंड्स मध्ये आहे मॅम. ठीक आहे, सॉरी ही होती 1998 साठी, एक सेकंड, नाही बरोबर चाललंय. ओके फाईन. 1998 साठी जर प्लॉटिंग आपण चेक केली तर 120, पुढे 3 शून्य देऊन टाका, हजारांमध्ये किंमत दिलेली आहे, आणि 99 परत पुढे 3 zeros. ओके, तर यामध्ये डिफरन्स काढल्यावरती किती येणार आहे, 21,000चा. ठीक आहे, चला 1997चा आन्सर कटलं का, कारण आपल्याला डिफरन्स काय पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे, सगळ्यात जास्त पाहिजे. इथे डिफरन्स किती आलाय, 20,000चा, इथे आला 21,000चा, सगळ्यात जास्त ह्या दोघांपैकी कुठे, इथे, हा ऑप्शन इथेच कटला. 1999 साठी बघा, आता 1999 साठी दोन दिलेले 100 आणि 141. ठीक आहे, सो 141,000 मायनस 100 घ्या, त्यापुढे 000 लावा, ह्याचं जे डिफरन्स येईल तो किती येणार आहे, 41,000 येणार आहे. मॅम परत हा सेकंड ऑप्शन कटला, कारण हा 21,000 आहे, 41 आहे, 41 जास्त आहे. ठीक आहे, म्हणून 1991 ची संभावना वाढली. आता 2000 साठी घ्या, 2000 मध्ये प्रोडक्शन काय, 128 मायनस 78, 128,000 मायनस 78,000. डिफरन्स काय आलाय, येस, डिफरन्स काढला तर किती येणार आहे, 50,000 डिफरन्स येणार आहे. यामध्ये चारही डिफरन्सेसच्या किंवा चारही फरकांकडे लक्ष द्या, सगळ्यात जास्त फरक, मॅक्सिमम फरक कुठे दिसतोय तुम्हाला मॅम, इथे दिसतोय. म्हणजे ऑप्शन नंबर डी जे असणार आहे 2000, इयर 2000, त्यामध्ये कंपनी एक्स आणि कंपनी वाय दोघांच्या उत्पादनामध्ये मॅक्सिमम डिफरन्स किंवा फरक आहे. कुठल्या वर्षी, 2000 मध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने हा एक क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन घ्या.
सिंपल क्वेश्चन आहे. प्रोडक्शन ऑफ कंपनी Y in 2000 was approximately what percent of the production of company X in the same year? प्रोडक्शन ऑफ कंपनी Y चे प्रोडक्शन किंवा उत्पादन कोणत्या इयर्स मध्ये? 2000 मध्ये. ठीक आहे. व्हॉट इज द प्रोडक्शन ऑफ कंपनी Y इन द इयर 2000? पहिलं ते काढा. ठीक आहे. त्यामध्ये प्रश्नामध्ये काय देऊन ठेवलेलं की कंपनी वायचं प्रोडक्शन जे काही 2000 मध्ये आहे ते किती टक्के, ओके, किती टक्के कोणाच्या कंपॅरिझन मध्ये? उत्पादनाच्या कंपनी एक्सच्या. ठीक आहे. कंपनी वायचं प्रोडक्शन, कंपनी वायचं उत्पादन इन दी इयर 2000 हा किती टक्क्यामध्ये, किती पर्सेंटेज मध्ये, कोणाच्या कंपॅरिझन मध्ये? कंपनी एक्सच्या कंपॅरिझन मध्ये. ठीक आहे. फॉर द स्टूडेंट्स हु आर नॉट अंडरस्टैंडिंग मराठी, कंपनी वाई का जो प्रोडक्शन है इन 2000, ओके, इन 2000, इन ईयर 2000 इज व्हाट परसेंट मतलब वो कितने परसेंटेज में, किसके कंपॅरिझन मध्ये? कंपनी एक्स के कंपॅरिझन में. ठीक आहे. अशा पद्धतीने. आता क्वेश्चन तर समजला मॅम, सॉल्व कसं करणार? आता बघा ह्यामध्ये आपल्याला कंपनी वाय 2000 मध्ये कंपनी वायचं प्रोडक्शन किती दिसतंय? येस, कंपनी वाय साठी कलर कोणता मॅम? रेड. 2000 मध्ये 128 दिसतंय. ठीक आहे. कंपनीचं प्रोडक्शन किती झालं? 128,000. ठीक आहे. 128,000 कुठल्या कंपनीचं? कंपनी वायचं इन 2000. ठीक आहे. कंपनी एक्सचं प्रोडक्शन सेम इयर मध्ये म्हणजे 2000 मध्ये किती दिसतंय? कंपनी एक्सचं प्रोडक्शन किती दिसतंय? कंपनी एक्सचं प्रोडक्शन 78. मॅम 78 च्या समोर 30 लावून टाका, कारण थाउजंड्स मध्ये देऊन ठेवलेले व्हॅल्यू आपल्याला. ठीक आहे. आता पर्सेंटेज काढायचं. कोणाचं पर्सेंटेज काढायचंय? कंपनी वायच्या प्रोडक्शनची टक्केवारी किती, कंपनी वायचं प्रोडक्शन जे आहे ते किती पर्सेंटेज मध्ये, कोणाच्या कंपॅरिझन मध्ये? कंपॅरिझन करणारी व्हॅल्यू आपण कुठे घेतो? खालच्या साईडला. 78,000 इंटू 100%. कंपनी वायचं उत्पादन, कंपनी, लक्ष द्या, कंपनी वायचं उत्पादन भागिले कंपनी एक्सचं उत्पादन. आपल्याला कंपनी वायचं काय काढायचंय? प्रोडक्शन ऑफ कंपनी वाय किती टक्क्यांमध्ये, किती पर्सेंटेज मध्ये आहे, कोणाच्या कंपॅरिझन मध्ये? कंपनी एक्सच्या कंपॅरिझन. मी वारंवार गोष्टी सांगत आहे कारण ह्या गोष्टी काही स्टुडंट्सला समजत नाहीये. ठीक आहे. इन कंपॅरिझन टू व्हॉट? प्रोडक्शन पर्सेंटेज कसं काढायचं. ठीक आहे. तर लोड नका घेऊ, होत जाईल, फक्त मी स्लोली घेईल एवढं मात्र माझ्या लक्षात आलं की थोडं स्लो जावं लागणार आहे आपल्याला, खूप फास्ट होत आहेत गोष्टी. ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करा, बेसिक कॅल्क्युलेशन करा. आन्सर जे येईल तुम्हाला 164%, अप्रॉक्सिमेटली 164% आन्सर येणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन समजला. क्वेश्चन मध्ये कंपनी वायचं प्रोडक्शन घेतलं, कंपनी एक्सचं प्रोडक्शन घेतलं, कंपनी वायचं प्रोडक्शन काढलं, कंपॅरिझन कशामध्ये? टक्केवारी. कोणाच्या टक्केवारीमध्ये? कंपनी एक्सच्या कंपॅरिझन मध्ये. राईट. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन होता. अशा टाईपचे क्वेश्चन आपण ऑलरेडी बघितलेत, फक्त आता इथून प्रोसेस जी असणार आहे क्लासेसची ती स्लो चालणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा क्लासचा जो होता लास्ट क्वेश्चन होता. ठीक आहे. तर परत एकदा मी गोष्टी रिवाइज करते तुम्हाला. पहिल्या क्वेश्चन मध्ये बेसिक काय विचारलं होतं? डिफरन्स विचारलं होतं, फरक विचारला होता. सिम्पली जे काही उत्पादन आहे कंपनी एक्स आणि कंपनी वायचं, ठीक आहे, सॉरी, कंपनी वायचं, फक्त कंपनी वायचं आपल्याला काय काढायचं होतं? कंपनी वाय चं उत्पादन कोणत्या वर्षामध्ये? 2000 आणि 2001 मध्ये जे काही उत्पादन आहे त्या दोघांमधला फरक किंवा डिफरन्स काढायचा होता. मॅम खूप सिंपल होतं, डिरेक्टली सबस्ट्रॅक्शन घेतलं आपण आणि 21,000 आन्सर आलं. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये आपण काय केलेलं आहे? डिफरन्स बिटवीन द टोटल प्रोडक्शन ऑफ द टू कंपनीज इन द गिव्हन इयर. सगळ्या वर्षांमध्ये 1997, 1998, 1999, 2000, 2001, 2002 यामध्ये कंपनी एक्सचं टोटल प्रोडक्शन
कंपनी वायचं टोटल प्रोडक्शन, दोघांची बेरीज घ्या आधी. ठीक आहे, बेरीज घेतल्यानंतर जे काही डिफरन्स येणार आहे, फरक येणार आहे, ते आपलं उत्तर असणार आहे. कारण आपल्याला विचारलेच काय, डिफरन्स विचारले दोन डिफरंट प्रोडक्शन मध्ये. ठीक आहे, कंपनी एक्सच्या प्रोडक्शन मध्ये आणि कंपनी वायच्या प्रोडक्शन मध्ये, टोटल इयर्स. नेक्स्ट क्वेश्चन काय होता, यामध्ये सरळ सरळ आता हे तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायचंय. यामध्ये आता भागाकार नाही जमता असं नका म्हणू प्लीज, खूप सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे. प्रयत्न तरी करा आणि मला कॉमेंट सेक्शन मध्ये ड्रॉप करून नक्की कळवा. ठीक आहे, आता यामध्ये ऍव्हरेज नंबर ऑफ व्हेकल्स ऍव्हरेज नंबर ऑफ व्हेकल्स जे काही कंपनी मॅन्युफॅक्चर करते, कोणती कंपनी, एक्स कंपनी. ठीक आहे, कम्प्लीट ह्या 4-5 वर्षांमध्ये किती वर्ष दिलेत, 6 वर्ष दिलेले. त्या 6 वर्षांमध्ये कंपनी एक्सनी जे काही उत्पादन केलेलं आहे त्याची सरासरी काढायला सांगितलेली आहे त्याने. ठीक आहे, तर कशा पद्धतीने काढणार, सगळ्यांची बेरीज घेणार मॅम, उत्पादनाची भागिले 6 करणार, कारण 6 वर्षांचं काढतोय, टोटल 6 इयर्सचं काढतोय. ठीक आहे, म्हणून भागिले 6. ऍव्हरेज मला उत्तर कळवून सांगा. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण काय बघितलं होतं की यामध्ये डिफरन्स विचारला होता. कंपनी जे काही उत्पादन आहे कंपनी एक्सचं आणि कंपनी वायचं, त्या दोघांमधला फरक जर काढला आपण. ठीक आहे, कंपनी एक्स आणि कंपनी वाय ह्या दोन प्रोडक्शन मध्ये जर आपण फरक काढला तर सगळ्यात जास्त मॅक्सिमम कुठे होता, हा प्रश्न होता. राईट, तर अशा पद्धतीने आपण सबस्ट्रॅक्शन करून काढलं. अँड लास्ट क्वेश्चन वॉज क्वाईट सिम्पल, जे आपण 2-3 वेळेस बघितलं. ठीक आहे, तर यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, काय अडचण असेल तुम्ही विचारू शकता, आपण डाऊट्स घेऊ वाटलंच. एकदा मी लेक्चरला एंड कसे करते ह्यामध्ये. ठीक आहे, रेकॉर्डिंग. तर सो यामध्ये अजून एक डिक्लेरेशन आहे, आज संध्याकाळी जे आहे आपली न्यू बॅच स्टार्ट होणार आहे, तर ती नक्की जॉईन करा. त्यामध्ये मी मॅथमॅटिक्स हा पोर्शन स्टार्ट करेल, तर नवीन स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे ही बॅच, तर नक्की जॉईन करा ऍट 7. ओके, आणि ज्यांनी सबस्क्रिप्शन नाही घेतलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. आणि सॉरी, नॉट फॉर द चॅनल, व्हेरी फर्स्ट थिंग तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचंय ह्याच्यासाठी, कोर्ससाठी. देन गो अँड सबस्क्राईब फॉर द चॅनल, लाईक द व्हिडिओ. आणि कुठल्याही प्रकारचं जर कॉमेंट मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, ठीक आहे, सॉरी क्लासमध्ये प्रॉब्लेम येत असेल, तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की ड्रॉप करून मला कळवू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. तर सेकंड